गेले त्याच वेळी शिवसेना संपली. या नेत्याच्या वक्तव्याने वाद उफाळणार. शिवसेना हा पक्ष पुढच्या निवडणुकीत दिसणार नाही. ज्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले त्याच वेळी शिवसेना संपली असं वक्तव्य खासदार नारायण राणे यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राणे हे शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी आले होते. त्यावेळी पत्रकारांबरोबर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. शिवाय त्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावरही सडकून टीका केली आहे. नारायण राणे यावेळी आपण शिवसेनेत जवळपास 39 वर्षे काम केल्याचं सांगितलं. बाळासाहेबांच्या सल्ल्याने आपण काम करत होतो, पण चांगल्या कामात व्यत्यय आणणे हे उद्धव ठाकरे यांचं काम होतं. त्यांच्या या वागण्यामुळेच शिवसेना संपत चालली आहे. पुढच्या निवडणुकीपर्यंत शिवसेना पक्ष राहणार नाही असं भाकीत त्यांनी यावेळी वर्तवलंय. ज्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले त्याच वेळी खऱ्या अर्थाने शिवसेना संपली असंही ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्यामुळेच त्यांची शिवसेना पुढच्या निवडणुकीपर्यंत राहणार नाही. त्यांनी अनेक चांगल्या लोकांचा घात केलाय. त्यामुळे अनेक जण त्यांना आतापासून सोडत जात आहेत. अनेक जण सोडूनही गेले आहेत. बाळासाहेब ठाकरे होते तोपर्यंत शिवसेना होती, आता ती शिल्लक राहिली नाही असंही राणे म्हणाले. शिवसेना संपायला उद्धव ठाकरे जबाबदार असल्याचंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावरही टीका केली आहे. संजय राऊत हा व्यक्ती दुकान चालवतो. सकाळी उठला की मी असं केलं तसं केलं असं सांगत असतो. राऊत यांचा देशासाठी राज्यासाठी कर्तृत्व सांगा असा प्रश्न त्यांनी केलाय. जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा.